आकाशवाणी औरंगाबाद. शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं काल ह्यूस्टन इथे निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्याला होते. मराठीसह इंग्रजी भाषेतल्या स्तंभलेखनासाठी आणि अग्रलेखांसाठी तळवलकर यांचं नाव प्रसिद्ध होतं. महाराष्ट्राच्या तसंच राष्ट्रीय राजकारणाचे ते सखोल अभ्यासक होते. त्यांचे अग्निकांड, इराक दहन, सत्तांतर, बदलता युरोप यासह इतर अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल दुर्गारतन आणि बी.डी. गोयंका या पुरस्कारांसह रामशास्त्री पुरस्कार, न.चिं. केळकर पुरस्कार, जीवन गौरव तसंच लोकमान्य टिळक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. एचआयव्ही आणि एड्सग्रस्त व्यक्तींच्या मानवाधिकारांचं रक्षण सुनिश्चित करणारं विधेयक काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विधेयक 2014 आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सदनात मांडलं. या विधेयकानुसार या रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्यांच्या उपचारांबद्दल गोपनीयता बाळगणं, त्यांच्या हक्कांचं रक्षण करणं आणि त्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी यंत्रणा उभारणं याला मंजुरी देण्यात आली आहे. अशा व्यक्तींना उपचार नाकारणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या MHT CET 2017 या अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हे अर्ज उद्या 23 तारखेपर्यंत भरता येतील, तर विलंब शुल्कासहित हे अर्ज येत्या 30 मार्चपर्यंत भरता येतील. आज जागतिक जलदिन आहे. शुद्ध पाण्याचं महत्त्व आणि पाण्याचा काळजीपूर्वक वापर या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर पाळल्या जाणाऱ्या या जलदिनाची सुरुवात 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं केली. जगभरातल्या वाया जाणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर केल्यास जागतिक पाणी टंचाईवर मात करता येईल असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे. पीक विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक देणं अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. पुढच्या खरीप हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांची सहकारी किंवा पब्लिक सेक्टर बँकांमध्ये खाती असून त्यांनी ती खाती येत्या जूनपूर्वी आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न करून घेणं गरजेचं असल्याचं कृषी खात्याच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.